चला आज बनवूया राजस्थानी पंचमेल दाल। ही दाल बनवण्यासाठी आवडीनुसार 5 प्रकारच्या कुठल्याही डाळी घ्यायच्या, 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायच्या। नंतर या डाळीमध्ये पाणी टाकून वेळ असेल तर 1 घंटा, नसेल तर अर्धा घंटा भिजून घ्यायची। भिजलेली डाळ कुकरमध्ये घेऊन त्यामध्ये छोटा दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 लवंग, अर्धा चम्मच हळद, चवीनुसार मीठ, 1 तमालपत्र आणि 1 चम्मच तूप घालून पाणी घालायचं, 2 कप मिक्स करून कुकरला झाकण लावून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवर 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या। कुकर थंड झाला आहे, डाळ मस्त शिजली आहे। आता तडका बनवूया। तडक्यासाठी पॅन मध्ये 2 चम्मच तूप, जिरं, हिंग घालायचं, बारीक चॉप केलेलं अद्रक, लसण आणि हिरवी मिरची घालायची। छान गुलाबी रंगावर परतली की यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकायचा। चवीनुसार मीठ घालून कांदा टोमॅटो छान मॅश करून घ्यायचे। नंतर धने पावडर, मिरची पावडर, हळद आणि थोडं पाणी घालून मसाला मस्त शिजून झाला की यामध्ये शिजवलेली डाळ घालायची। कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी अर्धा कप पाणी घालायचं। डाळ मस्त उकळी येऊ द्यायची। उकळी आली की यामध्ये गरम मसाला आणि कसुरी मेथी घालायची। कसुरी मेथी नक्की घाला। तडका बनवण्यासाठी तुपामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर आणि कसुरी मेथी टाकून तडका तयार करून घ्यायचा आणि हा तडका डाळीवर सोडायचा। वरून बारीक चिरलेला कोथिंबीर पण घालायचा आणि तयार झाली राजस्थानी पंचमेल दाल। गरमागरम भाताबरोबर खूप छान लागते, ट्राय करा।